आमच्या सासू सासऱ्यांनी सुमारे 150 ते 200 वर्षापूर्वीची ही पारंपरिक परंपरा आहे. त्याप्रमाणे आम्ही इथे 5 फणाचा 1.5 दिवसाचा नागोबा आम्ही पूजन करतो. त्यासाठी आम्ही पातोळा आणि करंज्याचा नैवेद्य देवाला अर्पण करतो आणि दुसऱ्या दिवशी भाकरी चपाती आणि शेगल्याच्या भाजीचा नैवेद्य करून नागोबाचं विसर्जन करतो. हौसा पद्धत आहे आमच्याकडे. काय विशेष असतं? हौसा दरवर्षी तुम्ही म्हणताच ना, आपण गणपतीत हौसा करतो, पण आमची परंपरा 150 वर्षापूर्वीची आहे. त्याच्यामुळे आम्ही नागोबाकडे हौसाचं पूजन करतो. तुमचं नाव? सौ तन्वी चंद्रकांत गोसावी. 150 वर्षापासून परंपरा चाललेली आहे. त्यामुळे वडील वगैरे पूर्वज आमचे करायचे, त्याच्याप्रमाणे आम्ही जतन करण्याचा प्रयत्न चाललेला. तर त्यावेळी कसा वारुळातून माती आणून ती एकत्र मातीनं तो तयार करून नाग असा पूजवला जायचा. आता कशी जशी सुधारणा झाली तसा तो नाग आम्ही रेडीमेड तयार करून आणतो आणि पूजेला लावतो. पण जी आमची पूर्वीपासूनची वारुळापासून तयार करण्याची प्रथम ती जतन करण्याचा प्रयत्न करून ती एक तिथून पूजा करून तिथून माती आणली जाते आणि तिथे ती पूजेला ठेवू द्या. नंतर आम्ही ती पूजा करतो, म्हणजे नागाची पूजा. आणि त्यावेळी ओसाचा कार्यक्रम असा चालला. त्या दिवशी 1.5 दिवसाचा आमचा ओसा असतो. 1.5 दिवसात ओसा केलेला असतो. 1.5 दिवसाचा नागपंचमीचा कार्यक्रम असतो आणि असे आम्ही जतन करत चालवलं आहे. त्यावेळी फुगडी वगैरे करणं कार्यक्रम असं, म्हणजे पातोळ्यांचा निवेद, दुसऱ्या दिवशी करंजा म्हणजे तुपातल्या करंजा आणि मग संध्याकाळचं भजन वगैरे करून आम्ही 1.5 दिवसापर्यंत विसर्जन करतो.